प्रणाम. आत्ताच टीव्हीवर बातमी पाहिली आणि मनामध्ये जे विचार आले ते तुमच्याशी शेअर करतोय. बातमी अशी आहे की 11 वर्षांनंतर दाभोळकरांच्या हत्येच्या संदर्भामध्ये उद्या निकाल लागतोय. काय असेल हा निकाल? हमीद दाभोळकरनी जो नरेंद्रचा मुलगा, हे सगळे आमच्या समाजवादी परिवारातले होते बरं का. नरेंद्र दाभोळकर वगैरे साधना परिवारातले, समाजवादी परिवारातले, यदुनाथ हत्यांच्या वैयक्तिक अशा परिवारातले होते, त्या वैचारिक परिवार. त्यामुळे माझाही नरेंद्र दाभोळकरांशी चांगला संबंध आलेला होता. जरी त्यांच्या त्या सगळ्या विचारांशी मी तसा सहमत नव्हतो, नव्हतो, पण तरी देखील एक कार्यकर्ता म्हणून, जसं एक प्रामाणिक कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. आता उद्या त्यांचा निकाल आहे, काय लागेल गेसच करायला पाहिजे. हमीदने आरोप असा केलाय त्यांच्या मुलांनी की या हत्याकांडाचा जो सूत्रधार आहे त्याच्यापर्यंत जाणीवपूर्वक, आता 11 वर्षात किती सरकार आली तुम्ही पाहिली ना. महाआघाडीचं पण आलं की जे शरद पवार आणि यांच्या प्रभुत्वाखालचं होतं, आणि शरद पवारांचा नरेंद्र दाभोळकरांना चांगला पाठिंबा होता. पण त्यांच्याही काळामध्ये सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांनी ना लावला, ना सांगितला, ना कधी त्याविषयी कोर्टामध्ये निवेदन झालं की हे पकडलेले आरोपी हे एक्झिक्यूट करणारे आहेत. त्यांचा खुनाचा जो हे झाला प्रयत्न नाही यशस्वी झाला, तो आता याला यशस्वी म्हणतात का? असं खुनाविनाचे प्रयत्न यशस्वी झाले म्हणायचं? झाला प्रयत्न, त्याच्यामध्ये सहभागी होते, आणि सूत्रधार अजूनही मोकाट आहे असा हमीदचा आरोप आहे. अजूनही कलबुर्गींचं प्रकरण आहे, त्यानंतर कोल्हापूरच्याही आपल्या शिवाजी कोण होता हे लिहिणाऱ्या गोविंद पानसरे त्यांचंही प्रकरण आहे. बरेच अशा तऱ्हेचे पुरोगामी विचारवंत हे महाराष्ट्रातही आणि कर्नाटकातही बाजूच्या मारले गेले, आणि त्यांच्या संदर्भामध्ये अजूनही आता हमीदने आरोप केला की 11 वर्ष लागली महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या विषयात. 11 वर्ष लागली आणि तरीही सूत्रधार नाहीच आहे. पानसरे प्रकरणात सूत्रधार गायब, कलबुर्गी प्रकरणात सूत्रधार गायब. कोण आहे हा सूत्रधार? तर हमीद दाभोळकर कायम असं सूचित करत राहिला की हा संघ परिवारातला असणार. याचं कारण हिंदुत्ववादी, धर्मवादी, धर्मनिष्ठ, कर्मकांडनिष्ठ असे जे हिंदुत्वाचे हे आहेत पाठीराखे, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची एक वृत्ती आहे. आणि हमीदच्या शब्दामध्ये सांगायचं तर त्यांनी तर इथपर्यंत विधान केलेलं होतं की ज्याच्यावर मला आश्चर्य वाटलं की कधी प्रतिक्रिया कशी नाही तीव्रपणे आली. खरं म्हणजे ऍसिडिक प्रतिक्रिया येईल असं मला वाटलं होतं ज्यावेळेला तो म्हणाला की प्रत्येक संघवाल्याच्या मनात एक गोडसे दडून असतो. काय म्हणाल? प्रत्येक संघवाल्याच्या मनात एक गोडसे दडून असतो, असं म्हणणाऱ्या हमीद विरुद्ध काही आवाजच उठवला नाही कोणी, काही त्याच्यावर टीका नाही, टिप्पणी नाही. काय मला आश्चर्य वाटतं. पण व्हॉट एव्हर इट इज, उद्या काय निकाल लागेल. आता कसं माहितीये की ज्या वेळेला एखादं प्रकरण असं हाय प्रोफाईल होतं ना, तर त्यावेळेला, आणि अजून पुष्कळ काय काय बाकी आहे या कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा. आज सुनावलेली शिक्षा ही जर 7 वर्षाच्या आतली असेल तर त्यांना जामीनही मिळू शकतो. हायकोर्टातून मिळू शकतो, सुप्रीम कोर्टातून मिळू शकतो. 7 वर्षाच्या आतली असेल तर जामीन मिळतो, त्यामुळे तो जामीन मिळू शकतो त्यांना. पण एक हाय प्रोफाईल अशा तऱ्हेचा, आणि दाभोळकर हा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता होता. याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे मीडियामधून वातावरण निर्माण झालं किंवा पुरोगामी चळवळीच्या लोकांनी जे केलं, त्याच्यामुळे जजवर दबाव येतो का? येतो, 100% येतो. उद्या जर जजनी समजा त्याला असं वाटलं की पुरावे पुरेसे नाहीयेत, सूत्रधार तर नाहीच मिळालेला आहे ना, पण हे सुद्धा निर्विवाद असे पुरावे नाहीत की यांनीच
आपल्या नरेंद्र दाभोळकरांना ठार मारलं, याचे निर्विवाद पुरावे नाहीयेत. तर ते कदाचित हा जो सामाजिक दबाव नसता तर शक्यता आहे त्यांनी त्यांना निर्दोष सोडलं असतं की यांच्याविरुद्ध काही पुरावे नाहीत, हे फक्त एक फॅब्रिकेशन आहे. पण असं होईल का? निर्दोष सोडतील का? पुरावे नसले आणि सिद्ध झालं नसलं तरी देखील माझा अंदाज असा आहे की हल्ली पण खालच्या कोर्टांचा एक असं पद्धत आहे की आपण आपल्या परीने निकाल असा देऊन टाकूया की ज्याच्यामुळे लोकांमधले प्रतिक्रिया ही आपल्याला अनुकूल राहील की न्याय केला. पुढे तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे, तिकडे जा. बरं, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला कोणी विचारत नाही, पक्षपाताचा आरोप करत नाही किंवा काहीतरी चुकीचा निर्णय दिला असं म्हणत नाही. हायकोर्टाबाबत थोडं म्हणतात, सुप्रीम कोर्टाबाबत नाहीच म्हणत ना, कोणी हिंमतच नाही. लगेच कोर्टाचा अवमान येतो. खरं म्हणजे हायकोर्टाचा अवमान येऊ शकतो, पण त्या लेवलवर लोक बोलतात बिनधास्त, तर मग लोक आरोपच करतील. उद्याच सकाळी जर निर्दोष सोडलं तर हमीदचंच पहिलं पत्रक असणार की याच्यामध्ये सरकारने ही बाजू मांडली नाही बरोबर आणि त्यामुळे हे निर्दोष सुटले. त्यामुळे मला असं वाटत नाही की जज अशी हिंमत दाखवतील की ज्याच्यामुळे ते निर्दोष सोडतील. पण मग काय जन्मठेप किंवा फाशी सुनावतील? दाभोळकर हत्याकांडामध्ये ज्या आरोपींना पकडलाय त्यांना जन्मठेप किंवा फाशी सुनावतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल आता बोलताय तुम्ही, तर तुम्हीच सांगा ना तुम्हाला काय वाटतं. म्हणजे मला काय वाटतंय मी सांगितलं पाहिजे. फाशी नाही, संभवतच नाही. जन्मठेप नाही. हे मी किती धाडसी विधान करतोय तुम्ही लक्षात घ्या. उद्या निकाल आहे आणि तो कोर्टाचा आहे. असं असताना मी आज तुमच्याशी बोलताना सूचित करतोय की काय असेल काय नसेल. फाशी नाही, जन्मठेप नाही, 3 ते 7 वर्षाची सजा. जर लोकमताचा दबाव, पुरोगामी संघटनांचा दबाव आणि एक पुरोगामी चळवळ, तर ते काय विध्वंसक काही करत नव्हते ना. नरेंद्र दाभोळकर हे असे समन्वयवादी पण होते आणि त्यांच्या संदर्भामध्ये एक असा उन्मत्त, जसे आता सगळीकडे वेदा आणि भस्मासूर निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत किंवा विचारांचे पण आहेत, तसे नव्हते ना ते. एक खरं सांगायचं तर थोडं जंटलमॅन, पण विचारवंत, विद्वान, अभ्यासू असे सगळे त्यांची घडण होती आणि थोडं जंटलमॅन होते. आता त्याच्यामध्ये संघ परिवारातल्या काही लोकांनी एक वेगळा मुद्दा पुढे आणायचा प्रयत्न केला होता. पण मराठी मीडिया हा परंपरेने आणि एक त्यांनी भूमिका घेतलेली आहे की आपण ठीक आहे, आपण वैयक्तिकरित्या कोणाशी काय संबंधित आहोत, कुठल्या विचाराशी आहोत, तो भाग वेगळा, पण आपण पुरोगामी चळवळीला पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्या विरुद्ध जर काही कुठे येत असेल तर ते शक्यतो दाबून टाकायचं. त्यामुळे संघ परिवारातल्या काही नेत्यांनी ज्यावेळेला आरोप केला की दाभोळकरांची हत्या ही वैचारिक कुठेतरी मतभेदातून झालेली नाही, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनामुळे पण झालेली नाही, तर परदेशी फंड जे कोट्यवधी अब्जावधी रुपयांचे येतात, त्यांचा शब्द येतो, अब्जावधी रुपयांचे येतात फंड, येतात परदेशी, सगळ्यांना येतात, मेधा पाटकरला येतात, यांनाही मिळत असणार, मिळत असल्याचे पुरावे असणार, त्याशिवाय ते बोलणार नाही. त्याच्यावरून जे डिस्प्यूट झाले पैशावरून, त्याच्यामुळे दाभोळकरांची हत्या झाली असा एक आरोप केला गेला. कोर्टामध्ये तो कुठे त्या आरोपाची शहानिशा झाली का? तर जे काय, आता मी माझ्याकडे काय सगळे तपशील नाहीत, पण जे काय प्रथमदर्शनी मला आम्ही ते याच्यावर जाऊन जेव्हा चेक केलं तेव्हा त्याच्यात या मुद्द्यावर कुठे कोर्टात चर्चा झालेली दिसली नाही मला, की अब्जावधी रुपयांचे जे निधी यांना येतात असा आरोप केला गेला हिंदुत्ववाद्यांकडून की त्याच्यावरून ही हत्या झाली. म्हणजे त्यांना असं दाखवायचं होतं की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या किंवा पुरोगामी विचारांच्या प्रसारामुळे ते शहीद नाही झाले किंवा हुतात्मा नाही झाले, तर त्यांच्या आपसातले पैशाचे डिस्प्यूट होते, त्यातून झाले. हे असं होतं बऱ्याच वेळा की पुरोगामी बऱ्याचशा चळवळीतल्या नेत्यांना परदेशी फंड खूप लाखो करोडो अब्जावधी रुपयांनी मिळतात आणि मग तो सुद्धा कधी कधी वादाचा किंवा इथपर्यंत जाण्याचा मुद्दा असू शकतो. पण नरेंद्र दाभोळकरांच्या बाबत
मला स्वतःला असं वाटतं की त्यांचे व्यवहार स्वच्छ असावे. मिळाले असतील त्यांना, मिळाले असतील पैसे, पण त्याचा व्यवहार त्यांनी आले गेले सगळा दाखवला असेल. कोर्टात नाही तो मुद्दा आला, पण काही सांगता येत नाही की कदाचित शेवटी इथे कसं माहितीये की असं बोलणं न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, पण न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, जे हा निकाल देणार आहेत, त्यांच्याही वृत्ती, प्रवृत्ती, मानसिकता, पुरोगामित्व. आता पुरोगामित्व शब्द हा मी वापरू शकतो, पण प्रतिगामित्व हा शब्द वापरायला परत ऑकवर्ड होतं, कारण न्यायालय. पण त्यांचे स्वतःचे काही जीवनातली मूल्य असू शकतात, तत्व असू शकतात, विचारसरणी असू शकते, दृष्टिकोन असू शकतो. त्याचा प्रभाव पडेल की नाही? तर मला असं वाटतं पडतो. एकच कोर्ट एकदा एक निकाल देतं, दुसऱ्यांदा दुसरा देतं, किंवा एकच कोर्ट सुरुवातीला प्रतिकूलता दाखवून नंतर अनुकूलता दाखवतं. तर याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी कधी कधी दबावाचा जसा भाग असतो, तसंच त्यांच्याही वैयक्तिक दृष्टिकोनाचा असतो. आता एकेका जजचं नाव घेऊन आपण नको बोलूया, पण सुप्रीम कोर्टात देखील काही निकाल हे केवळ सद्यस्थितीमधल्या परिस्थितीमुळे आणि जे दबाव राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले त्यातून झाले, असं चर्चा आहे की नाही? सुप्रीम कोर्टाचा इव्हन राम जन्मभूमीचा निकाल हा कुठे मान्य केला बाकीच्यांनी? नाही ना केला. आणि मोदींनी श्रीराम मंदिर बांधलं असं म्हणताना त्यांना पूर्ण श्रेय मिळू नये म्हणून तुमचे उबाठावाले आणि पवार वगैरे म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, श्रेय सुप्रीम कोर्टाला आहे, मोदींनी नाही बांधलं, ते सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली, ते श्रेय हिरावून घेण्याचा भाग आहे. जन्मठेप होणार नाही, जन्मठेप होणार नाही, फाशीची शिक्षा होणार नाही. बघा, मी 24 तास आधी सांगतोय तुम्हाला, एक जण कदाचित या प्रकरणात निर्दोष पण सुटू शकेल असं जे काय माझ्या कानावर येत आहे त्यातून दिसतंय की एकाची निर्दोष मुक्तता होईल. आणि बोलू का? नाही बोललो तर मग उद्या आल्यानंतर निकाल असं म्हणायचं की हो मी सांगणार होतो, काल बोललो ना तुम्हाला, मी सूचित केलं पाहिजे. सूचित कसलं करतोस? हा सूर्य हा जयद्रथ, सांग ना. ज्याला शिक्षा होईल ना ती 3.5 ते 5 वर्षाची असेल, आणि निर्दोष तर सोडणारच, एकाला सोडणारच आहेत निर्दोष असं दिसतंय. बघूया खरं ठरतं का नाही. मी माझा अंदाजही सांगितलाय, पण थोडस मी कुठेतरी त्यांना काय कायदेतज्ञ म्हणायचं की नाही बघा तुम्ही, पण असं कोणाशी तरी बोललोय मी की ज्याने याचा अभ्यास केला. त्याने मला सांगितलं की अनिल, जन्मठेप फाशी तर नाहीच आहे कोणाला, इव्हन 7-7.5 वर्षाची सजा पण संभवत नाही या प्रकरणामध्ये, कारण निर्विवादपणाने सिद्ध झालेले नाही. सूत्रधार मुख्य म्हणजे त्यांना शोधता नाही आलेला पोलिसांना, आणि ही केस पोलिसांनीही ज्या पद्धतीने मांडायला हवी होती. वेगवेगळी सरकार आली, तुम्ही 14 ते 19च्या फडणवीसाच्या सरकारलाही दोष देऊ नका, शिंदे सरकारलाही दोष देऊ नका, त्याच्या आधी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्यांच्याच जमान्यात घडलंय हे सगळं. 11 वर्षापूर्वी सरकार कोणाचं होतं? यांचंच होतं ना, तथाकथित पुरोगामांचंच होतं, पवारांचं आणि यांचंच होतं. त्याच वेळेला या घटना घडल्या. त्यावेळेला कुणी असं नाही म्हणालं की हे पुरोगामी सरकार असताना पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होतात वगैरे. पण 3.5 ते 5.5 अशा शिक्षा होतील दोघांना असा अंदाज आहे. आणि एक्स्ट्रीम याच्यामध्ये कोणाच्या विरुद्ध काहीच पुरावा नाही म्हणून सगळ्यांना निर्दोष सोडला असा निकाल लागू शकला असता, पण वातावरणाचा दबाव एवढा आहे की असा निर्णय देण्यास न्यायाधीश धजावतील असं मला वाटत नाही. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.